महाराष्ट्रातील सर्वात हाय व्होल्टेज लढत म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं आणि या लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी हायटेक बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी QR कोड स्कॅन करून या ठिकाणी आतमध्ये जावं लागणार आहे। राजकीय पक्ष मतमोजणीच्या वेळी आमने सामने या ठिकाणी येऊ नयेत म्हणून प्रशासनानं यावेळी विशेष लक्ष घेतलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे आतमधले कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी आतमध्ये सोडलं जात आहे। मात्र उद्या या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि हायटेक बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। प्रत्येक पक्षाला एक वेगवेगळं स्कॅनर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। स्कॅन करूनच QR कोडच्या मॅपनुसार या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून जी जागा ठरवून दिलेली आहे त्या ठिकाणी जाण्याची मुभा या ठिकाणी असेल। एकंदरीतच शिवसेना विरुद्ध राणे असा या ठिकाणी सामना असणार आहे। एकंदरीतच या दोघांमधलं राजकीय हार्डवेअर बघता कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी जागा अलॉट करून देण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष आणि अन्य पक्षांना या ठिकाणी QR कोड देण्यात आलेले आहेत आणि त्याच QR कोडनुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा पूर्ण एरिया जो आहे या ठिकाणी उद्या बॅरिकेडिंग असणार आहेत आणि याच इथून येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना याच QR कोडच्या माध्यमातून कुठे जायचं या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी मिळतील। प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नयेत म्हणून अशा पद्धतीनं हायटेक यंत्रणा पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।